Namaskar. I am Advocate B.R. Bornak. The topic of our today's lecture is the MOFA, that is the Maharashtra Ownership Flats Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer Act 1963. That is Maharashtra Ownership Flats Act 1963. Let us see further provisions. Section 6. Section 6 of the MOFA is about responsibility for payment of outgoings till property is transferred. That property transfer, that is conveyance. Means till conveyance is done, generally the builders, they collect the charges towards outgoings. म्हणजे आपण बरेचसे आउटगोईंग्स बघितले, ग्राउंड रेंट, म्युनिसिपल टॅक्सेस, वॉटर चार्जेस किंवा बाकी जे इलेक्ट्रिसिटी चार्जेस काय असतील हे आपल्याकडून ते कलेक्ट करतात. कन्व्हेन्स होईपर्यंत किंवा त्याच्यानंतर पण काही दिवस ते कलेक्ट करतात. हे कलेक्ट केलेले जे पैसे आहेत त्यांनी वेळेत त्या लोकल अथॉरिटीकडे भरणं ही त्याची जबाबदारी आहे अंडर सेक्शन 6. म्हणजे आपल्याकडून पैसे घेतले आणि त्यांनी स्वतःकडे ठेवले आणि स्वतःसाठी वापरले असं नाही झालं पाहिजे. इफ द बिल्डर कलेक्ट्स फ्रॉम अस टुवर्ड्स प्रॉपर्टी टॅक्स, टुवर्ड्स वॉटर चार्जेस, टुवर्ड्स इलेक्ट्रिसिटी चार्जेस किंवा बाकी कुठल्या ग्राउंड रेंट अजून कुठल्या कारणासाठी असेल, इफ बिल्डर कलेक्ट्स फंड्स फ्रॉम अस, मनी फ्रॉम अस, देन इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी अँड लायबिलिटी ऑफ द बिल्डर टू डिपॉझिट द मनी, टू पे द मनी टू द कन्सर्न्ड अथॉरिटी ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट. म्हणजे हे बिल्डरचं काम आहे. पण ही बिल्डरची रिस्पॉन्सिबिलिटी काय बघा, कधी आहे की रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पेमेंट ऑफ आउट गोईंग्स टिल प्रॉपर्टी इज ट्रान्सफर्ड. याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी स्वतः भरायचे आहेत ते. इफ ही हॅज कलेक्टेड फ्रॉम द फ्लॅट पर्चेसर्स, जर त्यांनी फ्लॅट पर्चेसर्सकडून कलेक्ट केलेले असतील तर त्यांनी ते भरायचे आहेत, ही जबाबदारी त्याची आहे. अँड इफ ही फेल्स, त्यांनी जर पैसे भरले नाहीत, देन देर इज अ प्रोव्हिजन ऑफ लिगल ॲक्शन अगेन्स्ट हिम. आणि समजा त्याच्या कुठलेही फेल्युअर असतील त्याच्यामुळे, आणि जर लोकल कुठल्या त्या कन्सर्न अथॉरिटीने ॲक्शन घेतली, काही इंटरेस्ट चार्ज केला, काही पेनल्टी चार्ज केली, किंवा तुम्ही म्हणजे एखादी मॅटर समजा कुठे पुढे लिटिगेशनमध्ये वगैरे गेली, फॉर दॅट पर्पज, फॉर ऑल दोज एक्सपेन्सेस द बिल्डर विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. कारण त्यांनी तुमच्याकडून पैसे घेतले आहेत, तुम्ही त्याला दिलेले आहेत, तर त्याने वेळेत भरणं त्याचं काम आहे. पण तो भरत नाही तर त्याला जबाबदार धरलं जाईल. काही दंड, व्याज किंवा बाकी जे खर्च येतील त्याच्यासाठी त्याला जबाबदार धरलं जाईल ॲज पर सेक्शन 6 ऑफ द मोफा. बघू तो सेक्शन काय म्हणतो. रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पेमेंट ऑफ आउट गोईंग्स टिल प्रॉपर्टी इज ट्रान्सफर्ड. त्यामध्ये अ प्रमोटर शाल व्हाईल ही इज इन पोजेशन अँड व्हेअर ही कलेक्ट्स फ्रॉम द पर्सन्स, दिस इज इम्पॉर्टंट, व्हेअर ही कलेक्ट्स फ्रॉम द पर्सन्स हु हॅव टेकन ओव्हर फ्लॅट्स ऑर टू टेक ओव्हर फ्लॅट्स, म्हणजे फ्लॅट पर्चेसर्स. Sums for the payment of outgoings even thereafter, pay all outgoings including ground rent, municipal or other local taxes, taxes on income, water charges, electricity charges, revenue assessment, interest on any mortgage or other encumbrances if any. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे अदर आउटगोईंग आहेत त्याचे पैसे त्यांनी आपल्याकडून कलेक्ट केले असतील तर, फ्लॅट पर्चेसरकडून कलेक्ट केले असतील तर, until he transfers the property to the person taking over the flats or to the organization of any such persons. म्हणजे कन्व्हेन्स होईपर्यंत, साधा थोडक्यात असं आपण याला म्हणून, कन्व्हेन्स होईपर्यंत जर त्यांनी काही पैसे कलेक्ट केले असतील तर त्यांनी ते भरायचे आहेत. वेअर एनी प्रमोटर फेल्स टू पे ऑल ऑर एनी ऑफ द आउटगोईंग्स कलेक्टेड बाय हिम फ्रॉम द पर्सन्स हू हॅव टेकन ओव्हर फ्लॅट्स ऑर टू टेक ओव्हर फ्लॅट्स, म्हणजे फ्लॅट पर्चेसर्स, before transferring the property to the person taking over the flats or to the organization of any such persons, the promoter shall continue to be liable even after the transfer of the property. म्हणजे त्यांनी पैसे घेतलेत आणि कन्व्हेन्स जरी झाला आणि पूर्वीचे पैसे त्यांनी भरलेले नसतील, समजा कन्व्हेन्स नंतर आपण पैसे भरत असू आणि कन्व्हेन्सच्या अगोदरचे पैसे त्यांनी आपल्याकडून घेतले असतील ते भरले नसतील तर ते भरण्याची लायबिलिटी त्याची कंटिन्यू होईल. द प्रमोटर शॅल कंटिन्यू टू बी लायबल एवन आफ्टर द ट्रान्सफर ऑफ द प्रॉपर्टी टू द पर्सन सच आउट गोईंग्स अँड penal charges if any to the authority or person to whom they are liable, payable or liable. ठीक है. And to be responsible for any legal proceedings which may be taken before
देअर फॉर बाय एखाद्या अथॉरिटीने समजा जर त्यावर लिगल ॲक्शन काय वगैरे घेतले असेल तर त्या लिगल ॲक्शनलाही तो रिस्पॉन्सिबल असेल. कोण? बिल्डर जो आहे, डेव्हलपर रिस्पॉन्सिबल असेल. सेक्शन 6 is about payment of outgoings by the builder to the concerned authority till the property is transferred, म्हणजे कन्व्हेन्स होईपर्यंत, if he has collected those amounts from the flat purchasers. Okay, now next section, that is section 7. After plans and specifications are disclosed, म्हणजे त्याने एक वेळा ते अप्रूव्ड प्लॅन्स आणि स्पेसिफिकेशन जे आहे त्यांनी डिस्क्लोज केले, no alterations or additions without consent of persons who have agreed to take the flats, म्हणजे ज्यांनी फ्लॅट्स घ्यायचं कबूल केलेलं आहे त्यांच्या परवानगीशिवाय तो त्या अप्रूव्ड प्लॅन्स किंवा स्पेसिफिकेशनमध्ये तो कोणतेही बदल करू शकत नाही. आणि समजा त्यांनी काही बदल केले आणि त्याच्यामुळं काय नंतर समजा डिफेक्ट्स वगैरे तुमच्या निदर्शनास आले, देन डिफेक्ट्स नोटिस्ड विथिन 3 years टू बी रेक्टिफाईड. आणि जबाबदारी मग 3 वर्षाच्या कालावधीमध्ये, 3 वर्षाच्या आतमध्ये तुमच्या लक्षात जे काय त्याचे डिफेक्ट्स येतील ते डिफेक्ट्स रेक्टिफाय करून देण्याची जबाबदारी सेक्शन 7नी डेव्हलपरवरती टाकलेली आहे अंडर मोफा. बघा व्हॉट इज दॅट सेक्शन. आफ्टर द अप्रूव्ड प्लॅन्स अँड स्पेसिफिकेशन्स ऑफ द बिल्डिंग आर डिस्क्लोज्ड ऑर फर्निश्ड to the person who agrees to take one or more flats, the promoter shall not make any alteration in the structures described therein in respect of the flat or flats which are agreed to be taken without the previous consent of that person. Then any other alterations or additions in the structure of the building without the previous consent of all the persons who have agreed to take the flats in such building. म्हणजे समजा आता मी एखादा फ्लॅट बिल्डरकडून घ्यायचं मान्य केलेलं आहे आणि टोकन वगैरे दिलेलं आहे, मी समजा मी मान्य केलं आहे घ्यायचं म्हणजे मला ते कन्फर्म ट्रान्झॅक्शन करायला लागतो, तर आय मस्ट हॅव मेड सम पेमेंट टू द बिल्डर. तर त्या फ्लॅट किंवा फ्लॅट संदर्भात जर त्याला काही चेंजेस करायचे असतील तर त्याने ते माझ्या परवानगीशिवाय तो करू शकत नाही, कारण दॅट फ्लॅट बिलॉंग्स टू मी. पण समजा बाकी इतर काही समजा चेंजेस करायचे असतील फ्लॅटच्या व्यतिरिक्त, समजा बिल्डिंगमध्ये इतर काही चेंजेस करायचे असतील प्लॅन्स किंवा स्पेसिफिकेशनमध्ये, त्यावेळी त्याला सगळ्यांची म्हणजे त्या तारखेपर्यंत जेवढ्या फ्लॅट परचेसर्स लोकांना फ्लॅट्स त्यांनी विकले ते सगळ्यांची परवानगी घेणं त्यांना आवश्यक आहे बिफोर इंट्रोड्युसिंग एनी सच चेंजेस इन अप्रूव्ड प्लॅन्स अँड स्पेसिफिकेशन्स. म्हणजे एखाद्या फ्लॅटमध्ये असेल काय त्याला बदल करायचे असतील तर त्यांनी तेवढ्या त्या फ्लॅट परचेसरची परवानगी घ्यायची. पण त्याच्या व्यतिरिक्त समजा बिल्डिंगशी पूर्ण संबंध असेल तर त्यांनी सगळ्या फ्लॅट परचेसरची परवानगी घेणं बंधनकारक आहे. इफ एनी डिफेक्ट इन द बिल्डिंग or material used or if any unauthorized changes in the construction is brought to the notice of the promoter within a period of 3 years from the date of handing over possession. म्हणजे त्यांनी पोझिशन दिल्याच्या नंतर तुमच्या नंतर लक्षात आले की काही डिफेक्ट्स आहेत त्या कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा प्लॅनमध्ये चेंज केलेलं आहे, स्पेसिफिकेशनमध्ये चेंज केलेलं आहे, बाकी तुम्हाला काही डिफेक्ट्स वगैरे आढळले कन्स्ट्रक्शनमध्ये वगैरे, तर ती जबाबदारी फ्लॅट परचेसरची आहे टू ब्रिंग टू द नोटीस ऑफ द बिल्डर विथिन 3 years फ्रॉम द डेट ऑफ टेकिंग ओव्हर पोझेशन. म्हणजे आपण पोझेशन घेतल्याच्या नंतर 3 वर्षाच्या आतमध्ये हे डिफेक्ट्स जे आहेत ते बिल्डरच्या निदर्शनास आणून दिले पाहिजेत. आणि समजा तुम्ही निदर्शनास आणून दिले त्याच्यानंतर इट शॅल व्हेअर एव्हर पॉसिबल बी रेक्टिफाईड बाय द प्रमोटर विदाऊट फर्दर चार्ज. म्हणजे जर रेक्टिफाय करण्यासारखे असतील तर ते शक्य तिथे त्याने ते रेक्टिफाय करून द्यावेत आणि त्याच्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा चार्ज काही घ्यायचा नाही. आणि समजा रेक्टिफाय करण्यासारखे डिफेक्ट्स जर नसतील then in other cases a reasonable compensation should be paid for such defects or change. म्हणजे हे काय त्यांचे बदल केलेले आहेत त्याच्यासाठी मग, आणि ते रेक्टिफाय करण्यासारखे नसतील तर त्यांनी मग फ्लॅट परचेसर्स आहेत त्यांना सुटेबल कॉम्पन्सेशन, रिझनेबल कॉम्पन्सेशन म्हणजे एक नुकसान भरपाई त्यांनी द्यायला हवी. वेअर देअर इज अ डिस्प्यूट ऑन धिस, म्हणजे ह्याच्या संदर्भात काय समजा डिस्प्यूट जर उभा राहिला तर त्यावेळेला तो डिस्प्यूट
कॉम्पिटंट अथॉरिटी जी सेक्शन 5A खाली अपॉइंट केलेली आहे किंवा डेप्युटी चीफ इंजिनियर सारख्या अधिकाऱ्यांकडे तो डिस्प्यूट जो आहे हा रेफर केला जाईल आणि त्यांनी जे काही डिसिजन देतील ते डिसिजन काय असेल, फायनल असेल. ठीक आहे. आता या संदर्भात सेक्शन 7च्या इम्प्लिमेंटेशनमध्ये समजा काही त्या ठिकाणी डाऊट वगैरे उद्भवला, समजा बिल्डरने एक पर्टिक्युलर गोष्ट मान्य केली आणि तुम्हाला ती मान्य नसेल किंवा त्याच्यामध्ये काही डाऊट्स निर्माण व्हायला लागले, तर ते डाऊट सॉल्व्हिंगसाठी मग तुम्ही काय करू शकता, अशा अथॉरिटीजकडे जाऊ शकता आणि त्या अथॉरिटीज काही अथॉरिटीजने अधिकार दिलेले आहेत, त्या अथॉरिटीच्या मार्फत हे डाऊट सॉल्व्ह तुमचे केले जातील, रिमूव्ह केले जातील. ती प्रोव्हिजन जी आहे सेक्शन 7A मध्ये आहे. ती प्रोव्हिजन, दॅट प्रोव्हिजन इज अंडर सेक्शन 7A. नाउ सेक्शन 8 जो आहे दॅट इज अबाउट रिफंड ऑफ अमाउंट पेड विथ इंटरेस्ट फॉर फेल्युअर टू गिव्ह possession within specified time or further time allotted. म्हणजे समजा पोझिशन देण्यासाठी त्यांनी जे एक वेळ सांगितलेली म्हणजे टाइम सांगितलेला आहे, त्या टाइममध्ये समजा त्यांनी पोझिशन दिलेलं नसेल किंवा फर्दर टाइम अलाउड, म्हणजे काही काही केसमध्ये काय असतं की फ्लॅट पर्चेसर आणि बिल्डर ठरवून टाइम थोडे वाढवतात किंवा काही फोर्स मेजॉरिसारखे आता नॅचरल काही अशा कॅलॅमिटीज येतात, त्यामुळं एक इनिशियली 3 महिने नंतर पुन्हा 3 महिने 6 महिन्यापर्यंतचं एक्सटेन्शन बिल्डरला मिळू शकतं. तर त्या एक्सटेंडेड पिरियडमध्ये समजा त्यांनी पोझिशन नाही दिलं तर द फ्लॅट पर्चेसर्स दे हॅव राईट टू गेट देअर मनी रिफंड अँड विथ इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 9% सिम्पल इंटरेस्ट फ्रॉम द डेट ऑफ पेमेंट ऑफ मनी till the date of a refund. The interest is to be collected from the builder at the rate of 9% simple interest from the date of payment to the date of a refund. असं ते सेक्शन 8 आहे. So that is about if the promoter fails to give possession in accordance with the terms of his agreement of a flat duly completed by the date specified or any further date or dates agreed to by the parties, or the promoter for reasons beyond his control and of his agents is unable to give possession of the flat by the date specified or the further agreed date and period of 3 months thereafter or a further period of 3 months if those reasons still exist. म्हणजे 3 महिने सुरुवातीला नंतर 3 महिने ते रिझन जर पुन्हा राहिले कंटिन्यू तर पुढचे 3 महिने 6 महिन्याच्या पिरियडमध्ये देन इन एनी सच केस द प्रमोटर शॅल बी लायबल ऑन डिमांड. म्हणजे तुम्हाला मागणी करायला तरच तो पैसे परत करणार. म्हणजे तुम्ही मागणी करत जर नसाल तर इट इज इम्प्लाइड यू हॅव ॲग्रीड टू कंटिन्यू विथ दॅट प्रोजेक्ट एवन दो द प्रोजेक्ट इज डिलेड. पण तुम्हाला त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडायचं असेल पैसे घेऊन, वेळेत पोझिशन मिळत नाही म्हणून, तर तुम्हाला डिमांड करायला लागेल बिल्डरकडे. देन इन सच केस द प्रमोटर शॅल बी लायबल ऑन डिमांड बट विदाउट प्रिज्युडिस टू एनी अदर रेमेडीज टू विच ही मे बी लायबल. म्हणजे बाकीच्या पण तुम्हाला काही कंपनी नुकसान वगैरे असेल त्याच्यासाठी तुम्ही वेगळं ॲक्शन घेऊ शकता. टू रिफंड द अमाऊंट्स ऑलरेडी रिसिव्ड बाय हिम इन रिस्पेक्ट ऑफ द फ्लॅट विथ सिम्पल इंटरेस्ट ॲट 9% पर ॲनम. म्हणजे 9% सिम्पल इंटरेस्ट तुम्हाला पैसे परत करायचे आहेत. फ्रॉम द डेट ही रिसिव्ड द सम्स टिल द डेट द अमाऊंट्स अँड इंटरेस्ट देअर ऑन इज रिफंडेड. ठीक आहे, म्हणजे पैसे घेतलेल्या तारखेपासून ते रिफंडच्या तारखेपर्यंत. अँड द अमाऊंट्स अँड द इंटरेस्ट शॅल बी अ चार्ज ऑन द लँड अँड द कन्स्ट्रक्शन इफ एनी देअर ऑन इन विच द फ्लॅट इज ऑर वॉज टू बी कन्स्ट्रक्टेड. म्हणजे तुमचा त्याच्या प्रॉपर्टीवरती जो चार्ज म्हणून राहील, जोपर्यंत ते पैसे परत करत नाही तोपर्यंत ती जी प्रॉपर्टी आहे लँड किंवा जे कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे त्याच्यावरती चार्ज म्हणून राहील. मग तुम्ही ते कधीही वसूल करू शकता त्याच्याकडून, इव्हन त्याच्या त्या प्रॉपर्टीला अटॅच करून वसूल करू शकता. टू द एक्सटेंट ऑफ द अमाऊंट ड्यू, म्हणजे तुमच्या म्हणजे जे अमाऊंट ड्यू आहे तेवढ्यापुरताच तो चार्ज त्या प्रॉपर्टीवरती राहील. दिस सेक्शन 8 इज अबाउट रिफंड ऑफ मनी विथ इंटरेस्ट इन केस द बिल्डर फेल्स टू गिव्ह पोझेशन within specified or extended time period. Now further section 9, no mortgage etc. to be created without consent of parties after execution of agreement for sale. So तुमच्या शेतात त्याने agreement for sale केलं आणि समजा त्याचे फ्लॅट विकत नाहीत वगैरे ह्या काही कारणास्तव समजा त्याला तो प्रोजेक्ट मॉर्गेज ठेवून त्याला पैसे काढून प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल
तर तो ज्या लोकांना त्या तारखेपर्यंत फ्लॅट्स विकलेले आहेत त्या सगळ्या लोकांचं कन्सेंट रायटिंगमध्ये घेतल्याशिवाय कुठली त्याची तो प्रोजेक्ट आहे तो मॉर्गेज ठेवू शकत नाही कुठल्याही बँकेकडे, फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडे. दॅट इज प्रोव्हिजन अंडर सेक्शन 9. What is that provision? No promoter shall, after he executes an agreement to sell any flat, mortgage or create a charge on the flat or the land without the previous consent of the persons who take or agree to take the flats, may flat purchaser, if any such mortgage or charge is made or created without such previous consent, after the agreement referred to in section 4 is registered, इट शॅल नॉट अफेक्ट द राईट अँड इंटरेस्ट ऑफ सच पर्सन्स. म्हणजे समजा तुम्हाला न विचारता त्यांनी जरी मॉर्गेज केलं तर ते बँकेची जबाबदारी आहे या गोष्टीला. तर आपल्याला तुमचा जो अधिकार आहे त्या प्रोजेक्टमधला तुमचा राईट अँड इंटरेस्ट जो आहे तो अफेक्ट होणार नाही. मीन्स यू विल बी एंटायटल फॉर युअर फ्लॅट ऑर फॉर द रिफंड इफ पोझिशन इज नॉट गिवन विदिन स्पेसिफाईड टाईम ऑर एक्सटेंडेड टाईम. हे आहे. Further, important section 10. Section 10, why important? Because it is for formation of the society or company or any other legal body. So what is that section 10? Promoter to take steps for formation of cooperative society or company. ठीक आहे. आता मी प्रोव्हिजन्स आपण बघू. As soon as a minimum number of persons required to form a cooperative society or a company have taken flats. म्हणजे या ठिकाणी 60% मोफाचे रूल्स आहेत ज्यामध्ये 60% सांगितलं होतं. कमीत कमी 60% लोकांनी फ्लॅट जर विकत घेतले तर त्यांनी सोसायटी फॉर्मेशनच्या प्रक्रिया पुढच्या 6 महिन्यात चालू केली पाहिजे, म्हणजे प्रक्रिया स्टार्ट केली पाहिजे. As soon as a minimum number of persons required to form a cooperative society or a company have taken flats, the promoter shall within the prescribed period, आता मी सांगितलं 6 महिन्याच्या पिरियडमध्ये, submit an application to the registrar for registration of the organization of persons who take the flat as a cooperative society or as the case may be as a company, and the promoter shall join in respect of the flats which have not been taken in such application for membership of a cooperative society or as the case may be of a company. म्हणजे प्रमोटरनी आता मोफानुसार ते 60% आहे. आता रेरा आलेल्या रेरामध्ये ही लिमिट 51% केलेलं आहे. तर आपण ते रेरामध्ये बघू. आता आपण मोफा बघतोय तर मोफातच फक्त प्रोव्हिजनवरती आपण लक्ष देऊ. कारण मोफाच्या केसेस समजा येतात अजून, मोफा इज स्टील देअर, मोफा अजून आहेत, त्यामुळे मोफाच्या केसेस येऊ शकतील पूर्वीच्या, कारण अजून डीम्ड कन्व्हेन्ससाठी वगैरे मोफाच्या अंडरच जायला लागतं. म्हणून मोफाचा पण अभ्यास असणं आवश्यक आहे. तर मोफानुसार 60% किंवा जास्त फ्लॅट्स त्यांनी विकले तर पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी सोसायटीच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस त्यांनी सुरू करणं बाइंडिंग आहे बिल्डरवरती. आणि जे त्याचे अनसोल्ड फ्लॅट्स आहेत त्या अनसोल्ड फ्लॅटसाठी बिल्डरने सोसायटीचे मेंबर बनलं पाहिजे. सोसायटी किंवा कंपनी म्हटल्यावर आपण जनरली वी प्रेफर फॉर सोसायटी, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, त्यांनी मेंबर बनलं पाहिजे बिल्डरने. Nothing in this section shall affect the right of the promoter to dispose of the remaining flats in accordance with the provisions of this act. म्हणजे हे जे अनसोल्ड फ्लॅट आहे ते अनसोल्ड फ्लॅट ते सोसायटी फॉर्मेशन नंतर पण तो विकू शकतो, तो त्याचा हक्क वगैरे कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. आता इफ बिल्डर डझंट कोऑपरेट किंवा ही स्टेप आहे ॲज पर सेक्शन 10A, इफ बिल्डर फेल्स टू टेक दिस स्टेप फॉर द फॉर्मेशन ऑफ सोसायटी ऑर कंपनी ॲज द केस मे बी, देन इन दॅट केस under non-cooperation of the builder, you will have to submit application to the competent authority. आता त्याच्यामध्ये काय तुमचं रजिस्ट्रेशनचं जे ॲप्लिकेशन असतं ते डेप्युटी रजिस्टर किंवा असिस्टंट रजिस्टर जात असतं, पण तुमची कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून हे DDR आहेत, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्टर आहेत, तुम्हाला त्यांच्याकडे अप्रोच व्हायला लागतं. इन केस ऑफ फॉर्मेशन ऑफ सोसायटी अंडर नॉन कॉपरेशन यू हॅव टू अप्रोच टू कॉम्पिटंट अथॉरिटी, अँड कॉम्पिटंट अथॉरिटी हिअर इज अ डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्टर. म्हणजे मग असं बघितलं आपण की नॉट बिलो द रँक ऑफ डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्टर, म्हणजे जी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे त्यांच्याकडे तुम्हाला ॲप्लिकेशन करायला लागेल. आणि तिथे त्या ॲप्लिकेशनमध्ये यू हॅव टू मेन्शन की बिल्डर इज नॉट कोऑपरेटिंग, इट इज द लायबिलिटी ऑफ द बिल्डर, आणि या सेक्शननुसार तो कॉपरेट करत नाही आहे, सेक्शन 10(1) नुसार तो कॉपरेट करत नाही. इन दॅट केस दॅट कॉम्पिटंट अथॉरिटी आफ्टर इश्युइंग शोकॉज नोटीस टू द बिल्डर, हिअरिंग वगैरे त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि नंतर मग डायरेक्शन देतात, ऑर्डर देतात टू द अथॉरिटी, रजिस्टर जो डेप्युटी रजिस्टर किंवा असिस्टंट रजिस्टर आहेत ज्यांनी सोसायटीचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे त्यांना ते ऑर्डर देतात की
टू फॉर्म द सोसायटी अंडर नॉन कॉपरेशन ऑफ द बिल्डर. ठीक आहे, ती नॉन कॉपरेशनची पण तरतूद या ठिकाणी केलेली आहे. Provided that if promoter fails within the prescribed period to submit an application to the registrar for registration of society in the manner provided in the Maharashtra Cooperative Societies Act 1960, the competent authority may, upon receiving an application from the persons who have taken flats from the said promoter, direct the district deputy registrar, or as the case may be assistant registrar concerned टू रजिस्टर द सोसायटी. म्हणजे ही कॉम्पिटंट अथॉरिटी, जे अथॉरिटीची जबाबदारी आहे सोसायटी रजिस्टर करून देणे, त्या अथॉरिटीला ते डायरेक्शन देतात की ही सोसायटी तुम्ही रजिस्टर करून द्या बिल्डरच्या नॉन कॉपरेशनमध्ये. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट नो सच डायरेक्शन टू रजिस्टर एनी सोसायटी अंडर द preceding provisos shall be given to the district deputy registrar, or as the case may be to the assistant registrar by the competent authority without first verifying authenticity of the applicant's request and giving the concerned promoter a reasonable opportunity of being heard. मी सांगितल्याप्रमाणे त्या बिल्डरला शोकॉज नोटीस पाठवली जाते, त्यांना हिअरिंग घेतले जातात, दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि या ठिकाणी मग ऑर्डर दिली जाते आणि डायरेक्शन्स दिले जातात नॉन कॉपरेशनसाठी, म्हणजे फॉर्मेशन ऑफ सोसायटी अंडर नॉन कॉपरेशन ऑफ द बिल्डरसाठी. म्हणजे ती प्रॉपर प्रोसिजरनी जायला लागतं. आफ्टर गिव्हिंग रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी टू द डेव्हलपर ऑर रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड टू द प्रमोटर टू द बिल्डर. आता पुढे बघा काय म्हटलं, इफ एनी प्रॉपर्टी कन्सिस्टिंग ऑफ बिल्डिंग ऑर बिल्डिंग्स इज कन्स्ट्रक्टेड ऑर टू बी कन्स्ट्रक्टेड and the promoter submits such a property to the provisions of the Maharashtra Apartment Ownership Act 1970. म्हणजे ह्या ऍक्ट खाली महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970 जो कायदा आहे त्या कायद्याखाली अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन फॉर्म होते. समजा त्या कायद्याखाली अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन फॉर्म करण्यासाठी समजा ही प्रॉपर्टी, त्यावेळेला काय असतं की या प्रोसेसमध्ये ती प्रॉपर्टी सबमिट करायला लागते. म्हणजे त्या ठिकाणी प्रक्रिया आहे, डॉक्युमेंट्स आहेत, डीड्स आहेत वगैरे, यांच्यामार्फत समजा ह्या महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970 खाली जर अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन फॉर्म करण्यासाठी तुमचं प्रपोजल सबमिट केला असेल तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही कायद्याखाली म्हणजे कुठल्या दुसरं ऑर्गनायझेशन फॉर्म करता येणार नाही. म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म करता येणार नाही किंवा दुसरे कुठले ऑर्गनायझेशन फॉर्म करता येणार नाही, कारण तुमचं ऑलरेडी प्रपोजल MAOA म्हणजे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970 खाली सबमिट झालेलं आहे. बघा, इफ एनी प्रॉपर्टी कन्सिस्टिंग ऑफ बिल्डिंग ऑर बिल्डिंग्स इज constructed or to be constructed and the promoter submits such property to the provisions of the Maharashtra Apartment Ownership Act 1970 by executing and registering a declaration as provided by that act, then the promoter shall inform the registrar as defined in the Maharashtra Cooperative Society Act 1960 accordingly, and in such cases it shall not be lawful to form any cooperative society or company. म्हणजे बिल्डरनी डिक्लेरेशन फाईल केलेलं आहे समजा की मला ही असोसिएशन फॉर्म करायची आहे अंडर महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970 आणि त्यांनी तशी डिक्लेरेशन फॉर्म करून ती प्रॉपर्टी या कायद्याखाली सबमिट केलेली आहे कन्सर्न अथॉरिटीकडे. त्यावेळेला मात्र तुमची कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा कंपनीमध्ये दुसरं ऑर्गनायझेशन फॉर्म होऊ शकत नाही. सो दिस वॉज अबाउट सेक्शन 10 सोसायटी फॉर्मेशन वगैरेसाठी सेक्शन 10 आहे. नाउ सेक्शन 11 that is about conveyance. Again, this section is also important about conveyance. Promoter to convey title etc. and execute documents according to agreement. म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी कबूल केलेलं असतं की मी हा कन्व्हेन्स करून देईल. कन्व्हेन्स मीन्स ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी इन द नेम ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ द फ्लॅट परचेसर्स. ठीक आहे, तर याच्यासाठी की वन्स युअर सोसायटी इज फॉर्म देन विदिन नेक्स्ट 4 months बिल्डरने एक कन्व्हेन्सची प्रोसेस चालू केली पाहिजे ॲज पर सेक्शन 11 ऑफ द मोफा. सो लेट अस हॅव अ लुक ऑन द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 11 ऑफ द मोफा. प्रमोटर टू टेक स्टेप्स टू कन्व्हे द टायटल टू द रजिस्टर ऑर्गनायझेशन ऑफ फ्लॅट टेकर्स his right, title and interest in the land and building within agreed or prescribed period, and also deliver all documents of title relating to the property which may be in his possession or power. म्हणजे कन्व्हेन्स करून प्रिस्क्राईब पिरियड म्हणजे 4 महिन्याच्या आतमध्ये त्याने ते कन्व्हेन्स करून सगळे जे काय त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट्स सगळे
तुमच्या त्या ऑर्गनायझेशनला म्हणजे सोसायटीला त्यांनी हँडओव्हर केले पाहिजेत. प्रमोटर टू फाईल विथ द कॉम्पिटंट अथॉरिटी विथिन द प्रिस्क्राईब पिरियड अ कॉपी ऑफ द कन्व्हेन्स एक्झिक्युटेड बाय हिम. म्हणजे हा कन्व्हेन्स डीड त्यांनी जो एक्झिक्यूट केलेला आहे त्याची नोंद प्रॉपर्टी कार्डवरती तुमच्या सोसायटीचं नाव चढण्यासाठी किंवा 7/12वरती, तर त्या अथॉरिटी समोर पण त्यांनी हा कन्व्हेन्स डीड जो आहे हा सबमिट केला पाहिजे. इफ द प्रमोटर फेल्स टू एक्झिक्यूट द कन्व्हेन्स, the members may make an application to the concerned competent authority accompanied by the true copies of the registered agreements for sale and all other relevant documents for issuing a certificate that such society, company, association is entitled to have an unilateral deemed conveyance executed in their favor and to have it registered. म्हणजे हे डीम्ड कन्व्हेन्स संदर्भातलं आहे. सेक्शन 11चा सबसेक्शन 3 आहे, दॅट इज अबाउट डीम्ड कन्व्हेन्स. म्हणजे इफ द प्रमोटर फेल्स, म्हणजे बिल्डरनी तुम्हाला जर कन्व्हेन्स करून नाही दिला स्पेसिफिक पिरियडमध्ये, तर तुम्ही कॉम्पिटंट अथॉरिटीकडे, याही ठिकाणी कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून DDRची नेमणूक केली आहे, तर कॉम्पिटंट अथॉरिटीकडे तुम्ही युनिलॅटरल डीम्ड कन्व्हेन्ससाठी तुमची सोसायटी जी आहे ही इलिजिबल आहे, पात्र आहे, हे सर्टिफाय करून घेण्यासाठी, याचं प्रमाणपत्र घेण्यासाठी तुम्हाला डीम्ड कन्व्हेन्सची प्रोसेस चालू करायला लागते आणि कॉम्प्युटर अथॉरिटीकडे जाऊन तुम्हाला ती प्रोसेस पूर्ण करून घ्यायला लागते. द कॉम्पिटंट अथॉरिटी ऑन रिसिव्हिंग सच ॲप्लिकेशन विथ इन रिझनेबल टाईम अँड इन एनी केस नॉट लेटर दॅन 6 months, म्हणजे हे तुमचा अर्ज त्याला डिस्पोज ऑफ करण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. आफ्टर मेकिंग सच इन्क्वायरी ॲज डीम्ड नेसेसरी and after verifying the authenticity of the document submitted and after giving the promoter a reasonable opportunity of being heard, on being satisfied that it is a fit case for issuing such certificate, shall issue a certificate to the sub-registrar or any other appropriate registration officer under the Registration Act 1908, certifying that it is a fit case for enforcing unilateral execution of conveyance deed, conveying the right, title and interest of the promoter in the land and building in favor of the applicant as a deemed conveyance. या प्रोसेसमध्ये पण प्रमोटर बिल्डर आहे ह्याला पूर्ण अपॉर्च्युनिटी दिली जाते. ती ह्या ठिकाणी त्याला शोकॉज नोटीस पाठवली जाते, हिअरिंग वगैरे होतात. ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये सगळे डॉक्युमेंट्स दोन्ही पार्टीने रेकॉर्ड त्यांना सांगितले जातात. कन्व्हेन्स डीडचा ड्राफ्ट पण सोसायटीने जनरल बॉडी मीटिंगमध्ये मंजूर केलेला तोही सबमिट करायला सांगितला जातो आणि पूर्ण प्रॉपर हिअरिंग घेऊन पूर्ण स्क्रुटिनी करून वगैरे सगळ्या गोष्टी करून या ठिकाणी हे डायरेक्शन्स किंवा ऑर्डर दिली जाते. आणि हे डायरेक्शन ऑर्डर कोणाला असते, डायरेक्शन्स की हे सब रजिस्ट्रार जे आहेत ज्या ठिकाणी तुमचं कन्व्हेन्स रजिस्टर होणार आहे त्यांना ते सर्टिफिकेशन तुम्हाला सबमिट करायचं असतं आणि त्यांना ते डायरेक्शन दिलेले असतात किंवा ही फिट केस आहे, प्रॉपर केस आहे. त्यामुळे तुम्ही बिल्डर जरी कन्व्हेन्स करून देत नसेल तर तुम्ही ह्या सोसायटीच्या नावाने काय करा, युनिलॅटरल म्हणजे एकतर्फी डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे मानवी हमी हस्तांतरण करा. म्हणजे सोसायटीच्या नावाने प्रॉपर्टी ट्रान्सफर करा आणि कन्व्हेन्स डीड जो आम्ही आमच्या ऑफिसमध्ये त्यांनी सादर केलेला आहे ड्राफ्ट, तो कन्व्हेन्स डीड तुम्ही रजिस्टर करा. कारण ही प्रॉपर केस आहे, फिट केस आहे, हक्क आहे त्या ऑर्गनायझेशनचा, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा, हे त्यांनी सर्टिफाय करून द्यायला लागतं. आणि पुढे मग तुमच्या सोसायटीने ते डॉक्युमेंट सगळे सबमिट करून ते कन्व्हेन्स डीड रजिस्टर करून घ्यायला लागतं. आणि त्याच्यानंतर मग प्रॉपर्टी कार्ड ऑफिसला जाऊन प्रॉपर्टी कार्डवरती किंवा तलाठीकडे जाऊन 7/12वरती वगैरे नाव सोडून घ्यायला लागतं. ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलं त्याच्यामध्ये, ऑन सबमिशन ऑफ सच सोसायटी, कंपनी, असोसिएशन द सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी along with the unilateral instrument of conveyance, म्हणजे conveyance deed असो, the sub registrar or the concerned appropriate registration officer shall, notwithstanding anything contained in the Registration Act 1908, issue summons to the promoter to show cause why such unilateral instrument should not be registered as deemed conveyance, and after giving the promoter and the applicant's reasonable opportunity of being heard, may, on being satisfied that it was a fit case for unilateral conveyance, register the instrument as a deemed conveyance. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही सब रजिस्ट्रारकडे जाताय कन्व्हेन्स रजिस्टर करून घेण्यासाठी. ज्यावेळी तुम्ही सबमिट करताय त्यावेळी सब रजिस्ट्रार पण काय करतात की प्रमोटर जो आहे, बिल्डर आहे, याला शोकॉज नोटीस पाठवतात की बा हे का करू नये रजिस्ट्रेशन या युनिलॅटरल डीम्ड कन्व्हेन्स या योजनेखाली हा जो कन्व्हेन्स डीड आहे का रजिस्टर करण्यात येऊ नये.
त्याही ठिकाणी त्यांच्यामध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्याच्यानंतरच मग काय केला जातो, हा कन्व्हेयन्स डीड जो आहे हा कन्व्हेयन्स डीड रजिस्टर केला जातो आणि ह्याच्यानंतर मग रजिस्ट्रेशन झालं कन्व्हेयन्स डीडचं की पुढची जी प्रक्रिया आहे प्रॉपर्टी कार्डवरती नाव चढवून घेणं, 7/12वरती नाव चढवून म्हणजे प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12वरती नाव चढवून घेणं. प्रॉपर्टी कार्डवरती 7/12वरती नाव तुमचं आलं म्हणजेच तुम्ही काय झालं, तुमची सोसायटी जी आहे त्या प्रॉपर्टीची मालक झाली खऱ्या अर्थाने. ही पूर्ण प्रक्रिया ही प्रोसेस आहे. ह्याच्यासाठी आपण वेगळं लेक्चर घेणार आहोत. त्याच्यासाठी वेगळं आपलं एक प्रॅक्टिकल गाईड आहे. ते प्रोसेस तुम्हाला पूर्ण त्या प्रक्रियेमध्ये कुठले कुठले फॉर्म्स वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. हे फक्त आपण थिअरॉटिकली बघतोय हा लॉ जो आहे तो. नाउ लेट अस सी द फर्दर प्रोव्हिजन्स अंडर द मोफा.